amino acids, energy from different food chains. Now the food material constituted of food carbohydrates. That carbohydrates is stored in our liver and muscles in the form of glycogen. Then what about proteins? What are the sources of proteins? Proteins हे macromolecules असतात. कशामुळे तयार होतात प्रोटीन्स? फॉर्म बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी अमिनो ऍसिड्स. हे अमिनो ऍसिड्स म्हणजे प्रोटीनचं कन्व्हर्शन आहे की नाही, अमिनो ऍसिड मध्ये होतात. आणि हे जे अमिनो ऍसिड्स असतात जॉईन झाल्यानंतर एक मॅक्रोमॉलिक्यूल तयार होतो. आता फर्स्ट क्लास प्रोटीन्स कोणते असतात बघा. प्रोटीन्स ऑफ ऍनिमल ओरिजिन आर कॉल्ड फर्स्ट क्लास प्रोटीन्स. मीट असेल, फिश असेल, चिकन असेल, सो दॅट इज अ फर्स्ट क्लास प्रोटीन्स. डू यू नो बघा, एका ग्रॅम प्रोटीन पासून आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. लक्षात घ्या. सो 4 किलो कॅलरी एनर्जी इज ऑब्टेन फ्रॉम each gram of protein. Amino acids are obtained after digestion of proteins. प्रोटीनचं डायजेशन झाल्यानंतर अमिनो ऍसिड्स मिळत असतात. So those amino acids are absorbed in the body and transported up to each organ and cell via blood. म्हणजे ब्लड मार्फत हे सेल पर्यंत प्रोटीन्स पोहोचतात. सर्क्युलेशन प्रोसेस, ब्लड वेसल्स बघा या ठिकाणी डायजेशन झाल्यानंतर हे ब्लड मार्फत हे प्रोटीन्स आपल्या सेल पर्यंत एनर्जी प्रोडक्शन साठी मिळतात. फ्रॉम दिस अमिनो ऍसिड्स ऑर्गन्स अँड सेल्स प्रोड्यूस व्हेरियस प्रोटीन नेसेसरी फ्रॉम देमसेल्फ and whole body. Those examples given. Diagram मध्ये बरेच example दिले बघा. Proteins से so many examples are there. We'll see one by one. Amino acids चा उपयोग कशासाठी होतो बघा. By skin to make melanin and keratin. त्या diagram मध्ये दिले बघा. Bones to make osin. By cells to make various proteins of cell membrane and in the synthesis of enzymes. जेवढे एन्झाईम्स आहे की नाही त्यांच्या सिंथेसिससाठी कामात येतं. बाय पॅन्क्रियास इन द सिंथेसिस ऑफ इन्शुलिन अँड ट्रिप्सिन एन्झाईम. पिट्युटरी ग्लँड्स म्हणजे वेगवेगळे हार्मोन्स तयार करण्यासाठी त्या ठिकाणी प्रोटीनची गरज पडते. दॅट इज यूज ऑफ प्रोटीन. अमिनो ऍसिड्स they are obtained from proteins. Amino acids are obtained from excess of proteins consumed or not stored in the body. Then these amino acids म्हणजे प्रोटीन्सचे फूड खाल्यानंतर त्याचं डिकम्पोजिशन होऊन अमोनिया फॉर्म इज इलिमिनेटेड आउट द बॉडी. म्हणजे वेस्ट प्रॉडक्ट, जसं युरिन मधून वेस्ट प्रॉडक्ट अमोनिया. तर एक्सेस प्रोटीन जो असतो याचं कन्व्हर्शन हे ग्लुकोज मध्ये होत असतं. त्याला म्हणतात ग्लायकोजेनेसिस. जे एक्सेस प्रोटीन असतात त्याचं कन्व्हर्शन ग्लुकोज मध्ये होत असतं. त्या प्रोसेसला म्हणायचं ग्लायकोजेनेसिस. Now always keep in mind, plants produce the necessary amino acids from minerals and thereby produce different types of proteins. Yes. Proteins produce the necessary amino acids from minerals and thereby produce different types of proteins. Rubisco enzyme आहे बघा. कुठे असतो हा? Present in the plant's chloroplast is most abundant protein found in nature. Leaves मध्ये जो क्लोरोफिल असतो रुबिस्को, त्याचे डायग्राम बघा. लिपिड्स, त्याच्यानंतर स्ट्रक्चर आहे बघा लिपिड्स. द सबस्टन्स फॉर्म बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ऍसिड्स अँड अल्कोहोल, त्याला म्हणायचे लिपिड्स. फॅटी ऍसिड्स आणि अल्कोहोल यांच्या बॉन्डने तयार झालेला कंपाऊंड त्याला म्हणायचे लिपिड्स. नाव कोणते रॉ मटेरियल आहे त्याच्यामध्ये? घी असेल, बटर असेल, एग्ज असेल. येस. Digestion of lipids. Digestion of lipids consumed by us is nothing but their conversion into fatty acids and alcohol. Fatty acids
fatty acids are absorbed up and distributed everywhere within the body. From those fatty acids, different cells produce various substances necessary to themselves. Example, molecules called as a phospholipids, which are essential for producing plasma membrane, are formed from fatty acids. Besides, fatty acids are used for producing hormones like progesterone, estrogen, testosterone, yes, then aldosterone, etc. या हार्मोन्स तयार करण्यासाठी याची गरज पडते. And the covering around the axon of nerve cells, we get 9 kilocalorie of energy per gram of lipids. म्हणजे एका लिपिड पासून आपल्याला 9 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. एक्सेस लिपिड्स कुठे स्टोअर होतात? ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये हे एक्सेस लिपिड्स स्टोअर केले जातात. म्हणजे इच ग्रॅम लिपिड मधून आपल्याला म्हणजे कोणते सबस्टन्स आहे, घी आहे, मिल्क आहे, बटर आहे, एग्स आहे, हे यांच्यापासून आपल्याला लिपिड्स हे मिळतात असे. म्हणजे 9 किलो कॅलरी एवढी एनर्जी आपल्याला मिळू शकते या प्रॉडक्ट्स मधून. आणि एक्सेस लिपिड कुठे स्टोअर होतात? ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये. लक्षात ठेवायचं, द एक्सेस प्रोटीन्स आर स्टोर्ड इन ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. त्याच्यानंतर विटॅमिन्स आहे बघा. डू यू नो vitamins are a group of heterogeneous compound essential for the proper function of various process in the body. आपल्या शरीरामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रोसेस आहे की नाही, ते ऑपरेट करण्यासाठी विटॅमिनची सुद्धा फार गरज असते. यस, सो देर आर मेन 6 टाइप्स ऑफ विटॅमिन्स आहेत. कोणते येते तुम्हाला माहिती आहे? ए, बी, सी, डी, ई अँड के. त्याच्यामध्ये ए, डी, ई अँड के याला म्हणायचं फॅट सोल्युबल विटॅमिन्स. लक्षात ठेवा, कोणते? A, D, E and K हे फॅट सोल्युबल आहे आणि B and C आर वॉटर सोल्युबल आहे. We have seen that FADH2 आणि NADH2 are produced in the process like glycolysis and Krebs cycle. Vitamins like रायबोफ्लाविन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये विटॅमिन B2 असतो, आणि निकोटिनामाइड त्याच्यामध्ये सुद्धा विटॅमिन B5 असतो. हे जे विटॅमिन आहे हे प्रोडक्शन आहे की नाही, त्यांच्यासाठी प्रोडक्शनसाठी कामात येतात. लक्षात घ्या, फॅट सोल्युबल आणि वॉटर सोल्युबल. बी आणि सी हा वॉटर सोल्युबल आहे आणि AEDK हा इनसोल्युबल आहे. विटॅमिनची जर कमतरता असेल तर वेगवेगळे आजार हे असतात. सो मेनी डिसीजेस आर देअर. त्याचे सिम्पटम्स तुम्हाला या ठिकाणी बघा. नेम ऑफ द डिसीज, देअर सिम्पटम्स अँड डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन. सो मेनी डिसीजेस आर देअर because of lack of vitamins. You know, night blindness is there, beriberi is there, scurvy is there. These are like so many diseases are there if there is a lack of vitamins in your daily diet. That's why we should include all the substances in a equal amount in our daily diet. आपल्या आहारामध्ये म्हणजे बॅलन्स डाएट सगळ्या प्रकारचे सबस्टन्सेस हे गेले पाहिजेत. म्हणजे कार्बोहायड्रेट असेल, फॅट असेल, प्रोटीन्स, लिपिड्स किंवा विटॅमिन्स किंवा मिनरल्स असतील, हे शरीरामध्ये फार जाणं गरजेचं आहे. आता नाईट ब्लाइंडनेस आहे बघा. बघा, डेफिशियन्सी म्हणजे याच्यामध्ये काय होते? डिफिकल्टी इन नाईट विजन, रातांधळेपणा त्याला आपण म्हणतो. कशामुळे होतो हा? कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो माहिती आहे तुम्हाला? विटॅमिन ए याची जर त्या ठिकाणी कमी असेल तर आपल्याला हा डिसीज त्या ठिकाणी होतो. रिकेट बघा हा प्रकारचा आहे, हे की नाही? स्केलेटन प्रॉब्लेम होतो, अपंगत्व सारखं. डेफिशियन्सी कोणत्या विटॅमिनच्या कमीमुळे होत असतो हा? रिकेट. डी, लक्षात ठेवा, विटॅमिन डी. सो देअर इज अबाउट 65 to 70% water in our body. त्याच्यानंतर बेरी आहे, हा सुद्धा एक आजार आहे. डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन, कोणत्या विटॅमिन कमीमुळे हा आजार होऊ शकतो? म्हणजे आपले जे मसल असतात ते फार वीक होतात, है की नाही? B1 डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन B1 ची जर कमी असेल तर अशा प्रकारचा आजार होत असतो. There are another so many anemia there, scurvy is there, beriberi is there, ricket there, night blindness, mouth ulcer, yes, the neuritis, so many. This is the chart. Yes, name of vitamin A,
डेली रिक्वायरमेंट किती असते त्याची 600 एम्स मिलीग्रॅम आहे की नाही. B1 1.4, B2 1.6, B3 18 मिलीग्रॅम एवढी गरज आपल्या शरीराला या व्हिटॅमिनची असते. म्हणून त्या ठिकाणी आपल्या आहारामध्ये ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणजे लिफी व्हेजिटेबल्स, पल्सेस, सिरियल्स, ऑल द फूड कॉन्स्टिट्युएंट जेवढे 6 फूड कॉन्स्टिट्युएंट आहेत हे प्रॉपर अमाऊंटने आपल्या आहारामध्ये गेलेच पाहिजे. म्हणजे व्हिटॅमिनच्या लॅकिंगमुळे होणारे आजार हे टळतील आहे की नाही आणि शरीराला प्रॉपर अमाऊंट ऑफ एनर्जीचं प्रोडक्शन होईल. देर आर 65 to 60% वॉटर आपल्या शरीरामध्ये असतं. म्हणजे प्रत्येक सेलमध्ये 70% वॉटर वेट बाय वेट असतं. ब्लड प्लाझ्मा मध्ये सुद्धा 90% वॉटर असतं बघा. ब्लड प्लाझ्मा फंक्शनिंग ऑफ सेल्स अँड देअर बाय होल बॉडी डिस्टर्ब even if there is a little loss of water from the body. Hence, water is an essential nutrient. Along with all above mentioned nutrients, fibers are also essential nutrient. ठीक आहे, म्हणजे आपल्या प्लाझ्मा मध्ये सुद्धा वॉटरचं कंटेंट असतं. Along with all other mentioned nutrients, fibers are also essential nutrients. Fibers म्हणजे fruits. वॉटर बरोबर फायबर्स हे सुद्धा आपल्या शरीरामध्ये. In fact, we cannot digest the fibers. However, they help in the digestion of other substances and ingestion of undigested substances. फायबर सबस्टन्सेस ही आपल्याला काही डायजेशन मध्ये भाग घेत नाही, परंतु फायबर सबस्टन्समुळे काय होतं, जे आपल्या शरीरामध्ये वेस्ट प्रोडक्ट असतात है की नाही, ते वेस्ट प्रोडक्ट बाहेर फेकण्याचं काम, तयार करण्याचं काम, बाहेर फेकण्याचं काम, थ्रो करण्याचं काम या फूड्स मध्ये होत असतं. फायब्रस म्हणजे त्याच्यामध्ये फायबर असतात, बारीक तंतू, म्हणजे त्यामध्ये आपल्याला फायब्रस सबस्टन्सेस मीन्स दे कंटेन सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोज असतात त्या फूड्स मध्ये है की नाही. बऱ्याच वेळा आपण काय करतो, विकनेस आला का ORS सोल्युशन घेणं, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन आपण घेतो, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी एनर्जी, म्हणजे ते कसं तयार करतात आपण घरगुती तयार करू शकतो, सॉल्ट, शुगर वगैरे टाकून किंवा पाणी टाकून है की नाही. अशा प्रकारचं ओरल सोल्युशन आपण ORS सोल्युशन करू शकतो. उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त घाम येतो बरोबर आहे, त्यामुळे आपण पाणी पण जास्त पितो एक्झर्शन झाल्यामुळे. येस, सो हे जे काही सबस्टन्सेस आहेत ते फायब्रस सबस्टन्सेस या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये लार्ज इंटेस्टाईन म्हणजे आपल्या डायजेशन झाल्यानंतर जे वेस्ट प्रॉडक्ट आहेत ते वेस्ट प्रॉडक्ट एकत्र करण्याचं काम, म्हणजे आपलं स्टमक क्लीन करण्याचं काम हे फ्रुट्स करत असतात. म्हणून आपल्या शरीरामध्ये फ्रुट्स आहे की नाही, ग्रीन व्हेजिटेबल्स वेस्ट प्रॉडक्ट शरीराच्या बाहेर फेकण्यासाठी हे फायब्रस सबस्टन्सेस फार महत्वाचे असतात. त्यांचा रोल हा शरीरामध्ये फार महत्वाचा आहे. म्हणून जेवणाच्या अगोदर आपण फ्रुट्स खाल्ले पाहिजे. आहारामध्ये फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स हे आलेच पाहिजेत. प्रोटीन्स म्हणजे कार्बोहायड्रेट म्हणजे सिरियल्स आणि स्प्राउट प्रोटीन्स आपल्याला हे मिळतात आणि या सर्व फूड मटेरियलचं आपण आपल्या शरीरामध्ये एंट्री ही झाली पाहिजे. दॅट इज कॉल्ड बॅलन्स डाईट. तर प्रत्येकाने ह्या गोष्टी या लक्षात ठेवायच्या आहे की बॅलन्स डाईट म्हणजे काय, की जेवढे फूड कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ते इक्वल अमाऊंटने आपल्या शरीरामध्ये डायजेस्ट करणं, त्याच्यामुळे आपल्याला मिनरल्स, विटॅमिन्स, प्रोटीन्स, फॅट्स सगळ्या प्रकारचे कंपोनंट आपल्याला सारख्या प्रमाणात मिळतात. ओके, बऱ्याचदा आपल्याला इंजुरी होते, लागते बरोबर आहे. मग त्यावेळेस काय होतं की ती भरून काढण्यासाठी या प्रोटीनची मदत होते. म्हणून डॉक्टर आपल्याला सांगतात, जखम झाली तर त्यावेळेस काय म्हणतात डॉक्टर, की तुम्ही अंडी खा, दूध खा, मांस खा, म्हणजे विअर अँड टिअर आपल्या शरीरामध्ये जर काही त्या ठिकाणी इंजुरी झाली असेल त्यावेळेस आपण या गोष्टी पाळल्या पाहिजे. म्हणजे वुंड जी असते है की नाही, त्याच्यावरती स्किन पुन्हा तयार करण्यासाठी वेळ लागतो आणि त्यासाठी आपल्याला हे फूड मटेरियल खाणं फार गरजेचं आहे. So these are the topics that we'll see
त्याच्यानंतर there are some questions are given. Can you recall or can you tell, do the plants get injured when do we pluck the flowers? How are those wounds healed? बरोबर आहे ना, ज्यावेळेस आपण वनस्पतीचे फुलं तोडतो त्यावेळेस पण त्या प्लांटला इंजुरी होते, बरोबर आहे, आणि तो पार्ट तिचा जो आहे तो पुन्हा भरून काढला जातो अशा प्रकारे, आहे की नाही. म्हणजे सेलचं डिव्हिजन हे चालू असतं प्लांट्स मध्ये सुद्धा, आणि तो पार्ट आपला त्या ठिकाणी पुन्हा येत असतो, सेल डिव्हिजन. ग्रोथ ऑफ सेल डिव्हिजन. हाऊ डज द ग्रोथ ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑकर? प्रत्येक ऑर्गॅनिझमची ग्रोथ कशी होत असते, म्हणजे त्याची ग्रोथ ही वाढ कशी होते, सेल ग्रोथ होत असतात, सेल डिव्हिजन होत असते. यु नो सेल्स मध्ये आपण न्यूक्लियस पाहिलंय, न्यूक्लियस कंट्रोल ऑल द ऍक्टिव्हिटीज ऑफ द बॉडी, ऑल द ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल. न्यूक्लियसचं काम आहे सेल डिव्हिजन करायचं काम, आहे की नाही. म्हणजे ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये त्या ठिकाणी ऍनिमलचं कोणतंही रिप्रोडक्शन असो, कोणत्या ऍनिमलचं असतो, ऑर्गॅनिझमचं असतो, प्लांट्स असतो, त्या ठिकाणी त्याचे सिंगल सेलचं कन्व्हर्शन हे मेनी सेल्स मध्ये होत असतात, आणि ऑर्गन्स त्या ठिकाणी ग्रोथ होत असतात. प्रत्येक ऑर्गन मध्ये सेल असतात आणि प्रत्येक सेलचं त्या ठिकाणी सेल डिव्हिजन होत असतं, आणि एका सेलचे 2, 2चे 4 अशा प्रकारे मल्टिप्लाय होत असतात, आणि हे आपल्या शरीरामध्ये ऑर्गन्स हे वाढत असतात. सो दॅट इज कॉल्ड सेल डिव्हिजन. ही जी सेल डिव्हिजन प्रोसेस आहे ऑर्गॅनिझम मध्ये ती 2 टाईपची असते, एक आहे मायटोसिस आणि दुसरी आहे मिओसिस. अंडरस्टँड? मायटोसिस आणि मिओसिस, 2 टाइप्स ऑफ सेल. सो mitosis occurs in somatic cells and stem cells of the body, whereas meiosis occurs in germ cells. लक्षात ठेवायचं, मायटोसिस कुठे होत असते, लक्षात घ्या. मायटोसिस प्रोसेस, सेल डिव्हिजनच्या 2 प्रोसेस आहे. देयर आर 2 मेथड्स ऑफ सेल डिव्हिजन. फर्स्ट इज द मायटोसिस and second is the meiosis. Mitosis occurs in somatic cells, है की, म्हणजे बोन मॅरो सेल, है की नाही, स्टेम सेल्स तुम्ही ऐकले, ऍडिपोज टिश्यू, टाइप्स ऑफ टिश्यू आहे, कनेक्टिव्ह टिश्यू, ऍडिबल टिश्यू किंवा ब्लड असेल, ही या ठिकाणी ही मायटोसिस ची सेल डिव्हिजन होत असते. आणि मिओसिस जी असते ती जर्म सेल जे असतात, म्हणजे ओव्हरी असेल, टेस्टिस असेल, यांच्यामध्ये ही मिओसिस प्रोसेस ही कंडक्ट केली जाते. यस. आता ऍनिमल सेल आणि प्लांट सेल. Before study of cell division, we should know the structure organization of cell, and that we'll study earlier. Each cell has a muscles. प्रत्येक सेल मध्ये काय असतात, मसल्स आहेत. आपण 9वी मध्ये शिकलोय टाइप्स ऑफ टिश्यू, बरोबर आहे. Besides, other cell organelles are also present. Let us study the cell division with the help of this information. यांचा उपयोग करून आपण या ठिकाणी सेल डिव्हिजन कशी होते ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत, बरोबर आहे. सेल डिव्हिजन. आता मदर सेल असतात बघा. येस. आणि या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये क्रोमोझोम्स हा एक महत्वाचा पार्ट आहे. येस. क्रोमोझोम काय असतात, अ पेअर ऑफ इच टाइप ऑफ क्रोमोझोम इज प्रेझेंट in 2n condition, whereas single chromosome of each type is present in a condition and their structure like the one shown in this figure. क्रोमोझोम ची डायग्राम या ठिकाणी तुम्हाला दाखवली बघा. क्रोमोझोम डायग्राम पुस्तकात पण दिलेली आहे. 9वीच्या वर्गामध्ये इन 9th स्टँडर्ड वी हॅव स्टडीड अबाउट द क्रोमोझोम्स. क्रोमोझोम हे कुठे असतात, हा जो सेल आहे, सेलचं जो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये हे क्रोमोझोम असतात. येस. आणि ह्या क्रोमोझोम 2n कंडिशन where single chromosome, yes, of each type is present in condition n condition and their structure like the one is given. Chromosomes कोणते कोणते पार्ट असतात क्रोमोझोम. डायग्राम, दिस इज द डायग्राम ऑफ क्रोमोझोम इन फ्रंट ऑफ यू. परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते, त्याला लेबलिंग तुम्हाला करता आलं पाहिजे. क्रोमोझोम्स, हे की नाही, कोणकोणते पार्ट आहेत क्रोमोझोमचे, कॅन यू लेबल दिस. बघा या ठिकाणी Now these are the parts. याला म्हणायचं आर्म्स ऑफ क्रोमोझोम्स. हे दोघं जे आहेत ना, दॅट इज कॉल्ड आर्म्स. हा पी आर्म झाला, हा सेंट्रोमियर झाला, हा क्यू आर्म झाला, आणि दॅट इज अ डीएनए. सो दॅट इज अ स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. पुस्तकात दिले बघा क्रोमोझोमचं स्ट्रक्चर अशा प्रकारे. सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स म्हणजे बोन मॅरो, स्किन आणि ऍडिपोज टिश्यू याच्यामध्ये असतात.
आता मायटोसिस प्रोसेस कशी होते? सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स आर डिवाइड बाय मायटोसिस. मायटोसिस इज कम्प्लिटली थ्रू 2 मेन स्टेजेस. मायटोसिसचे 2 मेन स्टेजेस असतात. दोज 2 स्टेप्स आर कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. बघा, मायटोसिसची सेल डिव्हिजन ही 2 स्टेप मध्ये होत असते, है की नाही? एक आहे कॅरिओकायनेसिस आणि दुसरी आहे सायटोकायनेसिस. दॅट इज द प्रोसेस ऑफ मायटोसिस. कॅरिओकायनेसिस इज कम्प्लिटेड थ्रू 4 स्टेजेस आणि कॅरिओकायनेसिस हे 4 स्टेप मध्ये होत असते. कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लिअर डिव्हिजन, लक्षात घ्या, न्यूक्लियस मध्ये होणारी डिव्हिजन. आणि सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन त्याला म्हणायचं, है की नाही? म्हणजे क्रोमोझोम हे नेहमी पेअर मध्ये असतात. अशा प्रकारे जसं आपल्या शरीरामध्ये टोटल 23 पेअर क्रोमोझोमचे असतात, म्हणजे ते पेअर्स मध्ये असतात. जसे एक्स क्रोमोझोम, XY क्रोमोझोम, अशा प्रकारे त्या पेअर्स मध्ये क्रोमोझोम असतात. आता ही जी स्टेप्स आहेत या ठिकाणी मायटोसिसच्या स्टेप्स आहेत. या स्टेप्स मायटोसिस 2 मेन टाइप्स आहेत, है की नाही? एक आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लिअर डिव्हिजन. बघा, ही न्यूक्लिअर डिव्हिजन म्हणजे मदर सेलचं डिव्हिजन त्या ठिकाणी डॉटर सेल्स मध्ये, ट्रू सेल्स मध्ये होतं. सायटोकायनेसिस बघा, यस, कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लिअर डिव्हिजन आणि सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. आणि या ठिकाणी कॅरिओकायनेसिसच्या 4 टाइप्स आहेत, 4 स्टेप मध्ये होतं. ही कॅरिओकायनेसिस पुन्हा 4 स्टेप मध्ये होत असते डिव्हिजन. कोणते आहेत बघा? प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज अँड टेलोफेज. या 4 स्टेप मध्ये आहेत. प्रोफेज, सेकंड आहे मेटाफेज, अँड थर्ड इज अनाफेज, अँड फोर्थ इज टेलोफेज. लक्षात घ्या. आता आपण बघूया, पहिली जी आहे ती प्रोफेज. प्रोफेज मध्ये काय असतं बघा? प्रोफेज मध्ये, इन प्रोफेज कंडेन्सेशन ऑफ बेसिकली थिन थ्रेड. लक्षात घ्यायचं. 4 स्टेप कोणते सांगितलं मायटोसिसचे तुम्हाला मी? कॅरिओकायनेसिस, प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज आणि टेलोफेज. या 4 स्टेप महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये पहिली स्टेप आपण बघूया प्रोफेज. प्रोफेज मध्ये काय होत असतं? इन प्रोफेज कंडेन्सेशन ऑफ बेसिकली थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम स्टार्ट्स. बघा या ठिकाणी हे जे क्रोमोझोम आहे, कंडेन्सेशन ऑफ थ्रेड लाईक जे क्रोमोझोम असतात त्याचं कंडेन्सेशन म्हणजे ते एकत्र येतात. या ठिकाणी कंडेन्सेशन ऑफ थिन थ्रेड क्रोमोझोम्स स्टार्ट होतात. या ठिकाणी chromosomes become short and thick and start to appear along with their pairs of sister chromatid. या ठिकाणी अशा त्या ठिकाणी ते जाड होतात आणि appears long. नंतर सेंट्रिओल्स, हे ज्या ठिकाणी आहे ना, ज्याला सेंट्रिओल म्हणतात, सेंट्रिओल डुप्लिकेट and each centriole move toward the opposite poles of the cell. नाउ पहिली जी स्टेप आहे बघा या ठिकाणी प्रोफेज म्हणजे काय? प्रोफेज म्हणजे कंडेन्सेशन ऑफ बेसिकली थ्रेड लाईक क्रोमोझोम स्टार्स. बघा या ठिकाणी एकत्र येतात. ड्यू टू दिस दे बिकम शॉर्ट. या ठिकाणी ते एकदम शॉर्ट असतात. अँड अपियर थिक अँड दे स्टार्ट टू अपियर अलॉंग विथ देअर पेअर ऑफ सिस्टर क्रोमॅटिड. या ठिकाणी हे सिस्टर क्रोमॅटिड असतात. नंतर सेंट्रिओल्स डुप्लिकेट म्हणजे त्याचे नंबर डबल होतात. अँड ईच सेंट्रिओल मूव्स अपोजिट पोल्स ऑफ द सेल. म्हणजे बघा, हा सेंट्रिओल या भागात जाणार, इकडचा सेंट्रिओल त्या भागात जाणार, अपोजिट पोल्स ऑफ द सेलला ते मूव्ह होणार. न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसअपियर. म्हणजे या ठिकाणी न्यूक्लिअर मेम्ब्रेन जर असेल तर त्या ठिकाणी डिसअपियर होताना त्या ठिकाणी दिसते. सो दिस इज द फर्स्ट स्टेप दॅट इज कॉल्ड प्रोफेज. प्रोफेज मध्ये 3 स्टेप लक्षात ठेवायचा. काय होतं? क्रोमोझोमचं कंडेन्सेशन सुरू होतं. दुसरी स्टेप्स काय आहे? क्रोमोझोम हे शॉर्ट होतात आणि थिक होतात आणि त्या ठिकाणी सेंट्रिओल जे आहे त्याचं डबल होतात, सेंट्रिकल डुप्लिकेट, अँड ई सेंट्रिओल मूव्ह टुवर्ड द अपोजिट पोल्स. दिस इज द फर्स्ट स्टेप दॅट इज द प्रोफेज. आलं लक्षात प्रत्येकाला? म्हणून या ठिकाणी डायग्रामॅटिकली तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. पुस्तकात पण डायग्राम दिलेली बघा. दिस इज द न्यूक्लिअर मेंबर. हे न्यूक्लिअर मेंबर पण डिसअपियर होतं, है की नाही? न्यूक्लिओलस पण डिसअपियर होताना त्या ठिकाणी दिसतं. अशा प्रकारे त्याचं कंडेन्सेशन होऊन क्रोमोझोम्स थिक होतात, शॉर्ट अँड थिक. सेकंड स्टेप जी आहे ती आहे म्हणजे मेटाफेज. मेटाफेज मध्ये काय असतं बघा?
न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर. याच्यामध्ये जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन होतं ना ते पूर्ण नष्ट होतं बिफोर बिगिनिंग, हे सुरू होण्याच्या अगोदर. येस. त्याच्यानंतर तुम्ही बघताय सेंट्रिओल बघा कसं मूव्ह होतात. क्रोमोझोम्स कंप्लीट देअर कंडेन्सेशन अँड बिकम क्लिअरली विजिबल अलॉंग विथ सिस्टर क्रोमॅटिड्स. क्रोमोझोमचं कंप्लीट कंडेन्सेशन या ठिकाणी झालेलं आहे आणि क्लिअरली आपल्याला ते दिसत आहेत बघा. क्रोमोझोम्स क्लिअर दिसत आहेत. दॅट इज द फेज मेटाफेज. ऑल क्रोमोझोम स्टार्ट अरेंजिंग देमसेल्फ पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन. बघा असे पॅरलल झालेले ते इक्वेटोरियल प्लेनला हे क्रोमोझोम असे पॅरलल आलेले आहेत इक्वेटोरियल प्लेनला. दॅट इज द स्टेज दॅट इज कॉल्ड मेटाफेज. येस. आणि तिसरी जी टेस्ट आहे म्हणजे क्रोमोझोम्स कंप्लीट देअर कंडेन्सेशन अँड बिकम क्लिअरली विजिबल. ऑल क्रोमोझोम स्टार्ट अरेंजिंग देमसेल्फ पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन इन द फॉर्म ऑफ ए स्पिंडल फायबर्स. अशा प्रकारे त्या सेंट्रोमियर मधून असे स्पिंडल फायबर तयार होतात दिसतात. म्हणजे स्पिंडल फायबर तयार होतात इच क्रोमोझोम बोथ सेंट्रिओल पासून. तिसरी स्टेप जी आहे ती म्हणजे एनाफेज. एनाफेज मध्ये काय होत असतं. इन एनाफेज सेंट्रोमियरचं स्प्लिटिंग होतं, तुटतो तो सेंट्रोमियर. Centromere splits and thereby sister chromatids of each chromosome separate and they are pulled apart in opposite direction with the help of spindle fibers. बघा या ठिकाणी डायग्राम मध्ये दाखवतो तुम्हाला अॅनिमेशन मध्ये. सेंट्रोमियर स्प्लिट अँड सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ इच क्रोमोझोम सेपरेट. अशा प्रकारे ते सेपरेट होताना दिसतात. अँड पुल्ड अपार्ट इन अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शनला ते दूर फेकले जातात अशा प्रकारे. येस. या ठिकाणी हा वरती आहे क्रोमॅटिड, हा एक क्रोमॅटिडचा दुसरा थ्रेड आहे. येस. सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड्स आर कॉल्ड डॉटर क्रोमोझोम्स. त्याला म्हणायचं डॉटर क्रोमोझोम. या आहे अशा प्रकारे डॉटर क्रोमोझोम. डॉटर क्रोमोझोम्स फायनली रीच टू द अपोजिट पोल्स. अशा प्रकारे बघा हा डॉटर क्रोमोझोम इकडे गेला आणि हा इकडे गेला. हा लक्षात. अशा प्रकारे ही आहे म्हणजे बनाना सारखं पंच त्या ठिकाणी त्यांचं तयार झालेलं दिसतं. येस. आणि तिसरी लास्ट फोर्थ स्टेप आहे टेलोफेज. टेलोफेज मध्ये काय असतं बघा. ही क्रोमोझोम स्टार्ट टू डिकंडेन्स अँड अगेन बिकम लाईक अ फाईन डेलिगेट थ्रेड अँड स्टार्ट डिसअपिअरिंग. बघा पुन्हा ते वेगवेगळे होतात, त्यांचं डिकंडेन्सेशन आणि ते बारीक तंतू सारखे बनतात. अँड डेलिगेट थ्रेड अँड स्टार्ट डिसअपिअरिंग. आणि ते डिसअपिअर होताना तुम्हाला डायग्राम मध्ये. दॅट इज द टेलोफेज. म्हणजे टेल शेवटची स्टेप जी असते या सायटोकायनेसिसची टेलोफेज. So chromosomes start to decondense. Nuclear membrane पुन्हा appear होताना दिसतं बघा. Nuclear membrane reappears around each set of chromosomes at both poles. दोघं साइडने त्या ठिकाणी न्यूक्लिअर मेम्ब्रेन पुन्हा या ठिकाणी दिसतंय. हे बघा न्यूक्लिअर मेम्ब्रेन डायग्राम मध्ये हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, पुन्हा आलेलं आहे ते. 2 डॉटर न्यूक्लिआय फॉर्म. त्याच्यापासून हे 2 न्यूक्लिआय तयार झाले बघा. न्यूक्लिओलस 2 डॉटर न्यूक्लिआय आर फॉर्म. म्हणजे ही झाली डी स्टेज. दॅट इज कॉल्ड. Yes. Nucleolus reappears in each of daughter nuclei. परत न्यूक्लिओलस दिसतंय बघा या ठिकाणी. रिअपिअर झालंय न्यूक्लिओलस. So that is the step telophase. So this is the total process that is called karyokinesis. आणि नंतर पुढची स्टेप आहे सायटोकायनेसिस. न्यूक्लिअर डिव्हिजनची कॅरियोकायनेसिस म्हणजे 4 स्टेप मध्ये त्या ठिकाणी आपण बघितलं. या ठिकाणी आता आपला टाइम संपलेला आहे. सो नेक्स्ट टाइम विल स्टडी अबाउट द नेक्स्ट स्टेप दॅट इज द सायटोकायनेसिस. पुढच्या पिरियडला आता याच्यानंतर आपण सेशन घेणार नाही. पुढच्या पिरियडला तुम्ही पुन्हा या ठिकाणी आपण त्याचा अभ्यास करणार. अटेंडन्स घेऊन टाकतो मी बंद करण्याच्या अगोदर. किती मुलं अटेंड करतात शेड्यूल. सो आय विल टेक द अटेंडन्स.